मित्रांनो, नेमकी सुरुवात कुठून करावी ते कळत नाही। लक्षात ठेवा, काय असतं माहिती आहे का, लोक चुकीचं वागतात, जनता चुकीचं वागत असते आणि सरकार त्यावर अंकुश ठेवण्याचं काम करत असते। जनता चूक करत असते, जनतेकडून चुका होत असतात, लक्षात ठेवा। आणि त्यावर अंकुश ठेवण्याचं काम सरकार करत असतं, प्रशासन करत असतं। परंतु येथे उलट घडत आहे। येथे सरकारमधील माणसं, शासनामधील माणसं, लक्षात ठेवा, शासनामधील माणसं कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहेत आणि जनतेला त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची वेळ आलेली आहे। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी बोलत आहे। अहिल्यादेवी नगर येथे काय झालं त्यावर मी सविस्तर बोलणार आहे। त्याच्या अगोदर वारकरी संतांची भूमिका नेमकी काय आहे ते पहा। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, अल्लाह देवे अल्लाह दिलावे अल्लाह करे सो होय। येथे लक्षात ठेवा, हा जो कोणी जगत निहंता आहे, जो कोणी ईश्वर आहे, लक्षात ठेवा, त्या ईश्वराने फक्त हिंदूंना निर्माण केलेलं नाही, त्या ईश्वराने फक्त मुस्लिमांना निर्माण केलेलं नाही। लक्षात ठेवा, आपण एकीकडे म्हणतो झाडाचेही पान हाले त्याची सत्ता। झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय, त्याच्या मर्जीशिवाय जर हालू शकत नसेल, तो जर सगळीकडे असेल, तर तो जर सर्व व्यापक असेल, लक्षात ठेवा, आणि तो जर एकच असेल, लक्षात ठेवा, तर मुस्लिमांचा देव वेगळा, हिंदूंचा देव वेगळा, ख्रिश्चनांचा देव वेगळा, सिखांचा देव वेगळा, असं कदापिही होऊ शकत नाही। अव्यक्त निराकार नाही ज्यासी आकार, जेथुनी चराचर हरीसी भजे। लक्षात ठेवा, तो एक आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा। किंवा तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, येरतो पसारा वावगाची। लक्षात ठेवा, तो एक आहे। आणि असं असताना तो जर सगळ्यामध्ये समान असेल, लक्षात ठेवा, सर्वाभूती जर वासुदेव असेल, खल्विदम ब्रह्म जर असेल, या चराचरामध्ये तो जर नटलेला असेल, तर मित्रांनो हा भेद कशासाठी आणि हे भांडणं नेमके कशासाठी। मित्रांनो, नामदेव महाराजांचा एक अभंग अत्यंत प्रसिद्ध आहे, महत्त्वाचा आहे। नामदेव महाराज म्हणतात, हिंदू पूजे देहरा मुसलमान मस्जिद, नामा सेवे शेवया जहा मंदिर ना मस्जिद। लक्षात ठेवा, आमचा देव मंदिर आणि मस्जिद याच्याही पलीकडचा आहे। लक्षात ठेवा, जो सर्व व्यापक आहे, जो विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, असा आमचा देव आहे। ही वारकरी संतांची भूमिका आहे, लक्षात ठेवा। कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची आणि अनगडशहाची मैत्री सगळ्यांना माहीत आहे, लक्षात ठेवा, सगळ्या जगाला माहीत आहे। हे जे मैत्रीचं पर्व आहे, शेख महम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद, ही जी आपली गंगा जमुना तहजीब जी आहे, लक्षात ठेवा। आणि आता ज्या वेळेस मराठे मुंबईला गेले असताना हिंदुत्ववादी सरकारने मराठ्यांची रसद तोडण्याचं काम केलं, हॉटेल बंद केली, अगदी पाणी सुद्धा बंद केलं। आणि त्यावेळेस एक फुल ना फुलाची पाकळी, लक्षात ठेवा, फुल ना फुलाची पाकळी मुस्लिम धावून आले, लक्षात ठेवा। आता मराठवाड्यामध्ये पुराने थैमान घातलेलं आहे आणि अशा अनेक बातम्या आहेत। एक मुस्लिम मस्जिदमध्ये अडकला होता, हिंदू धावत, लक्षात ठेवा, स्वतःचा जीव संकटामध्ये घेऊन एक हिंदू धावत गेला आणि त्या मुस्लिमाला बाहेर काढलं। असंच एका मुस्लिम युवकाने काही हिंदूंना जे पुरामध्ये अडकले होते त्यांना बाहेर काढलं। अशा घटना होत असताना एकीकडे विद्वेषाचं, द्वेषाचं राजकारण नेमकं कोण करत आहे। आणि संविधानानुसार आपल्या देशामध्ये काही भिडेशाही नाही, लक्षात ठेवा, आपल्या देशामध्ये काही फडणवीसशाही नाही, आपल्या देशामध्ये काही मोदीशाही नाही, तर आपल्या देशामध्ये संविधान आहे। आणि संविधानानुसार येथील, लक्षात ठेवा, येथील भारतावर, येथील भूमीवर जेवढा अधिकार हिंदूंचा आहे, तेवढाच अधिकार ख्रिश्चनांचा आहे, तेवढाच अधिकार मुस्लिमांचा सुद्धा आहे। तो अधिकार त्यांना संविधानाने दिलेला आहे। आणि कोण दुर्गा दौड, मी त्याबद्दल बोलणार आहे, लक्षात ठेवा। आम्ही मराठवाड्यातले जे मराठे आहोत,
ते तुमच्यापेक्षा कितीतरी बरे म्हणायचे. मला यावर स्पेशल बोलायचं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा. ही तुमच्या सर्वांची जिम्मेदारी आहे. अनेक महत्त्वाच्या मला विषयावर बोलायचं आहे, परंतु तुम्ही जर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचवले व्हिडिओ, तर माझ्या बोलण्याला अर्थ आहे. लक्षात ठेवा, पश्चिम महाराष्ट्रातील मराठे हे नेतृत्व करणारे मराठे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिलेलं आहे. शाहू महाराजांचं राज्य पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिलेलं आहे. महात्मा फुलेंचा जास्तीत जास्त कार्यकाळ हा पश्चिम महाराष्ट्रातला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा कर्मभूमी ही पश्चिम महाराष्ट्र राहिलेली आहे. अशामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील, लक्षात ठेवा, हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उदयास आलेले आहेत. या महाराष्ट्राचं, देशाचं नेतृत्व पश्चिम महाराष्ट्राने केलेलं आहे. आणि तो पश्चिम महाराष्ट्र, त्या पश्चिम महाराष्ट्रातील मराठे त्या फडतूस भिडेच्या नादी लागावेत, ह्याच्यापेक्षा दुर्दैव नेमकं काय आहे मला ते कळायला मार्ग नाही. यावर एक स्पेशल मी व्हिडिओ बनवणार आहे. एवढे पश्चिम महाराष्ट्रातले मराठे एवढे कमजोर कसं काय झाले? तो शिवरायांचा वारसा विसरले, तो फुलेंचा वारसा विसरले, ते शाहू महाराजांचा वारसा विसरले, ते बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा विसरले. सरसकट नाहीत हो. त्याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये किरण मानेंसारखं रत्न आहे. त्याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये डॉक्टर आहा साळुंखेंसारखा हिरा आहे. असं असतानाही अनेक जण आहेत, लक्षात ठेवा. त्यांना कोण खतपाणी घातलंय, कोणी खतपाणी घातलं, हे सगळ्या जगाला माहीत आहे. यामध्ये काँग्रेस सुद्धा तितकीच जिम्मेदार आहे, राष्ट्रवादी सुद्धा तितकीच जिम्मेदार आहे, शिवसेना, भारतीय जनता पार्टी तर त्यामध्ये सामीलच आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अहिल्यादेवी नगर येथे घडलेली घटना, लक्षात ठेवा. तुम्हाला दुर्गा दौड काय काढायची ते काढा, तुम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे. परंतु त्या वाटेवर जर तुम्ही आय लव मोहम्मद अशी रांगोळी काढणार असाल आणि ती पायदळी तोडवणार असाल, तर लक्षात ठेवा, त्यांच्या मुस्लिमांच्या भावना दुखावणार की नाही दुखावणार, याचं उत्तर देवेंद्र पंतांनी दिलेलं नाही. लक्षात ठेवा, त्यावर ते तोंडातून ब्र शब्द सुद्धा काढणार नाही. जर मुस्लिमांनी आय लव्ह मोहम्मदचे जर बॅनर लावले असतील, यामध्ये काय आहे? संविधान विरोधी आहे का? लक्षात ठेवा, माझं तुकाराम महाराजावर प्रेम आहे, माझं माझ्या पांडुरंगावर प्रेम आहे, माझं माझ्या भगवान शंकरावर प्रेम आहे. जर मी म्हटलं ते माझं विठ्ठला, माझं तुझ्यावर फार फार प्रेम आहे, तर तो गुन्हा आहे का? तसं एखादा मुस्लिम जर म्हटला आय लव मोहम्मद, तर तो गुन्हा आहे का? अजिबात नाही. आणि यामध्ये कोणाच्या भावना दुखावण्याचा काय संबंध आहे? अजिबात नाही. म्हणजे लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये माणुसकी आहे. जेवढी माणुसकी हिंदूंच्या हृदयामध्ये आहे, तेवढीच माणुसकी मुस्लिमांच्या हृदयामध्ये सुद्धा आहे. परंतु त्याला विधायक वळण देण्याची गरज आहे. जे विधायक वळण मनोज जरांगे पाटलांनी दिलेलं आहे. लक्षात ठेवा, प्रेम दिल्यावर प्रेम भेटतं, आपुलकी दिल्यानंतर आपुलकी भेटते. लक्षात ठेवा, जिव्हाळा दिल्यानंतर जिव्हाळाच भेटतो. फक्त हे देण्याचं आणि घेण्याचं माप एकसारखं असलं पाहिजे. डॉक्टर आहा साळुंखे म्हणतात, देण्याचं आणि घेण्याचं माप हे एकसारखं असलं पाहिजे. लक्षात ठेवा, एका हाताने टाळी वाजत नसते. लक्षात ठेवा, टाळी वाजवण्यासाठी दोन हात असणे गरजेचं आहे. तसं आलिंगन देण्यासाठी सुद्धा दोघांची गरज असते. एका हाताने, एका अंगाने आलिंगन देता येत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, हिंदूंचं कल्चर वेगळं आहे, मुस्लिमांचं कल्चर वेगळं आहे. 100% मान्य आहे. काही मतभेदाचे मुद्दे आहेत, लक्षात ठेवा, 100% मान्य आहे. त्यावर चर्चा होऊ शकते आणि चर्चा न करता सुद्धा त्यावर एक भाईचाराने सगळ्यांनी संविधानाला मानून आपला जो धर्म आहे, प्रत्येकाचा धर्म आहे, तो घरामध्ये उंबऱ्याच्या आतमध्ये स्वतःपुरता मर्यादित ठेवून काय देवदेव करायचा आहे, काय उदो उदो करायचा आहे, काय नामस्मरण करायचं आहे, काय जय जयकार करायचा आहे, तो आपापल्या स्वतःपुरता मर्यादित केला तर इतरांना काही त्रास व्हायचा संबंध नाही.
अनेक गणेश मंडळामध्ये, नवरात्रोत्सवामध्ये अनेक मुस्लिम सामील असतात. अनेक लक्षात ठेवा, तरी सुद्धा त्यांना त्याचा कधीही त्रास होत नाही. मुस्लिमांच्या उत्सवामध्ये कधीही सामान्य हिंदूंना त्रास होत नाही. फक्त ही त्रास होणारी, त्रास करून घेणारी आणि मुद्दामहून करून घेणारी आणि त्या नावाखाली राजकारण करणारी, दंगल करणारी एक मंडळी आहे. या लोकांना शांतता नको आहे, लक्षात ठेवा. त्या लोकांना भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षापेक्षा जास्त झालं. आज आपण जगाकडे पाहतो, अमेरिकेने आपल्याला एकटं पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सौदी अरेबियाने कधी नव्हे ते पाकिस्तान सोबत सैन्य करार केलेला आहे. आज आपल्या भारतामध्ये जो पैसा येतो मुख्यत्वे बाहेरच्या देशातून येणाऱ्याकडून, लक्षात ठेवा, अमेरिका मेन स्रोत आहे, त्यानंतर आखाती देश मेन स्रोत आहेत. आणि अशामध्ये तुम्ही आपल्या देशामध्ये जर असा धार्मिक द्वेष पसरवणार असाल, धार्मिक विद्वेष असा पसरवणार असाल, म्हणजे सगळ्या जगामध्ये भारताला एकटं पाडण्याचा हा प्रयत्न आहे. लक्षात ठेवा, जे पूर्वीच्या काळी काय झालं ते झालं, ते बदलता येणार नाही. कालच्या दिवसामध्ये एखादी जर घटना घडली असेल तर ती आज बदलता येऊ शकत नाही. कारण काळ, लक्षात ठेवा, काळावर कोणाचंही नियंत्रण नाही. आणि मग अशामध्ये पूर्वी काय घडलं, लक्षात ठेवा, फाळणी झाली, काय घडलं, परंतु आज रियालिटी काय आहे, आज वास्तव काय आहे. आज हिंदू सुद्धा येथेच राहणार आहे, येथील मुस्लिम सुद्धा येथेच राहणार आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला मुस्लिमांच्या लोकसंख्येची भीती आहे, 100% आहे, तर तुम्ही लोकसंख्या नियंत्रण कायदा लावा, त्याद्वारे काही नियम बनवा. हिंदूही मान्य करतील, मुस्लिमही मान्य करतील. आज अनेक हिंदूंची लग्न होत नाहीत, त्याबद्दल भिडेला काही देणं घेणं नाही. एकीकडे हिंदूंची लोकसंख्या का कमी होत आहे, कारण लक्षात ठेवा, कारण मुली नाही आणि भिडेसारखे लोक लग्न करायला तयार नाहीत. लक्षात ठेवा, हे स्वतः हिंदूंची लोकसंख्या वाढवायला तयार नाहीत. कशी वाढणार लोकसंख्या? एकीकडे असा सावळा गोंधळ सुरू आहे मित्रांनो, म्हणजे एकीकडे फक्त हिंदूंचा वापर राजकारणासाठी केला जात आहे, यांच्या राजकीय हिंदुत्वासाठी केला जात आहे. वास्तविक शेतकरी हिंदू आहे, आज जो संकटात आहे, ज्यांची घरं पाण्यामध्ये आहेत, ज्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे, ज्यांचं संपूर्ण उत्पन्न संपलेलं आहे. लक्षात ठेवा, ज्यांना मुलांना शिक्षणासाठी पैसा नाही, कपडे घेण्यासाठी पैसा नाही, घरामध्ये अन्नधान्य आणण्यासाठी पैसा नाही, अशामध्ये मनोहर भिडे शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळावी म्हणून उपोषणाला कधीही बसणार नाही, त्यासाठी कधीही आंदोलन करणार नाही. युवकांना रोजगार भेटावा म्हणून हा काही करणार नाही, परंतु 10-5 युवक त्यांच्यावर गुन्हे कसे दाखल होतील या धार्मिक द्वेषातून, येथील मराठा, ओबीसी, अन्य कोणी जे असतील यांच्यावर गुन्हे कसे दाखल होतील, यांचं करिअर कसं उद्ध्वस्त होईल, हेच मनोहर भिडेचं टार्गेट आहे. आणि याच्या नादाला लागलेले फडणवीस यांनी सोडलेले काही जण 4-2 टाळके आहेत, नितेश राणे असतील, पडळकर असतील, कोणतो संग्राम जगताप असतील. लक्षात ठेवा, हे सरकारच्या, फडणवीसांच्या मर्जीशिवाय काही करू शकत नाही. कारण यांच्या नाकामध्ये, बैलाच्या नाकामध्ये जशी व्यसन टोचलेली असते तशी यांच्या नाकामध्ये व्यसन टोचलेली आहे. आणि त्या व्यसनाची दोरी, लक्षात ठेवा, देवेंद्र पंतांच्या गोठ्यामध्ये दावणीला बांधून ठेवलेली आहे. लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस जेवढं आकडेल लगेच ते आकडतात, ढिल्लं सोडलं की भोकण्याचं काम करतात. आणि हे देशाला घातक आहे. देवेंद्र पंत, तुम्हाला वाटत असेल की यामुळे माझं राज्य अबाधित आहे, मी उद्या प्राईम मिनिस्टर होईल, काय व्हायचंय ते होईल, तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्हाल, परंतु जनतेच्या हृदयामध्ये तुम्ही कधीही स्थान निर्माण करू शकणार नाहीत. द्वेषाने, लक्षात ठेवा, द्वेषाने तुम्ही किती जरी लपवण्याचा प्रयत्न केला तरी यांच्या मागे हे तुमच्या कंट्रोलच्या आतमध्ये आहे. तुमच्या परवानगीशिवाय हे असं कोणतंही कृत्य करू शकत नाही.
त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे, उद्या देवाभाऊ देवेंद्र पंत प्रधानमंत्री बनतील, काय बनायचं ते बनतील, परंतु त्यांचा इतिहास हा फक्त या गोष्टीमुळे काळ्या अक्षराने लिहिला जाईल. त्यामुळे सुधारण्याची गरज कुणाला आहे? कारण उज्ज्वल भविष्य कुणाचं आहे? देवेंद्र पंतांचं आहे. आणि जर तुम्हाला तुमचा इतिहास जर सुवर्णाक्षराने लिहायचा असेल तर या लोकांना आवरा आणि राज्यामध्ये असं दंगलीचं वातावरण निर्माण करू नका, द्वेषाचं वातावरण निर्माण करू नका, प्रेमाचं वातावरण निर्माण करा. लोकशाही महत्त्वाची आहे, संविधान महत्त्वाचं आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्ही तर संविधान विरोधी आहात तरी सुद्धा संविधान तुम्ही करत असतात. त्यासाठी सांगत आहे. शेवटी मित्रांनो एवढंच सांगतो, हे सुधारतील नाही सुधारतील, परंतु सर्वसामान्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा आणि कळू द्या, प्रत्येकाला कळू द्या की आपली भावना काय आहे, जनसामान्यांची भावना काय आहे ही प्रत्येकाला कळू द्या. येथील हिंदू आणि मुस्लिम यांनी अधिक प्रेमाने राहणं गरजेचं आहे. हेच याला उत्तर आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.